हे निवडून आले लोटे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याच पद्धतीने आपले लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून ज्यांना भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी मिळाली त्या आदरणीय वसंतराव बापू भंडारे, आपल्या कुठच्या विद्यमान सरपंच, आपल्या कार्यकर्ते तो वाद आपण सर्वजण प्रकाश आपण गावात जाऊ देऊ नका. आपल्या गावची जी परंपरा आहे, भाऊसाहेब महाराजांचं प्रेम करणारे गाव आहे, ही परंपरा अशीच राहू द्या. आपल्यामध्ये 100% मतदार मला आणि बापूला द्यावं एवढी विनंती करून सांगतो. प्रतिसाद खूप चांगला आहे. आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री परवा अपघाती त्यांचं निधन झालं, त्यामुळे गेले 2 दिवस खरं सर्व प्रचारावरच हे होतं. आम्ही कुठेही हार स्वीकारला नाही, परंतु लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत. त्यामुळे दादांच्या मृत आत्म्यास पहिल्यांदा मी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपले सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून मला या कारी गणातून भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्याच पद्धतीनं या परळी गणातून आमचे उरमोडी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय वसंतराव भंडारे बापू यांना उमेदवारी दिलेले आहे. त्याच पद्धतीनं कारी गणातून आमच्या कुसच्या विद्यमान सरपंच शोभाताई लोटेकर यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि दोन्ही महाराजांच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी मिळाल्यामुळे आम्ही दोन्ही महाराजांचे कार्यकर्ते, दोन्ही राज्यांचं या परळी भागात दोन्ही राज्य सोडून कुठलाही पक्ष पार्टी काही नाही हे आपल्याला सगळ्या गर्दीवरून कळालं असेल. प्रत्येक गावचे माझे सरपंच, उपसरपंच, आमच्या सर्व पाठीमागचे 30 वर्षाचे जिल्हा परिषदेचे सदस्य, मग अण्णा असतील, भिकूभाऊ भोसले, आमच्या रेखाताई झगडे, त्याच पद्धतीने आमच्या विद्यमान कमलताई जाधव, पंचायत समितीचे सगळे सदस्य आम्ही एकत्र हातात घालून प्रचार करतो. माझे सर्व परळी भागातील सर्व गावचे सरपंच, चेअरमन, सर्व मंडळी आम्ही एकत्र मिळून काम करतो. या परळी भागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहे. परळी भागाचा विकास आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून साधण्यासाठी आज आम्ही सर्वांनी शपथ घेतली जाणार देवीच्या मंदिरात इथं पाटेकरमध्ये. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. फक्त आमच्या सर्वांनी चंग बांधला की महाराष्ट्रात 1 नंबरच्या मताधिक्याने आमचे 3 उमेदवार विजयी व्हावेत. त्या दृष्टीनं आम्ही गावं छोटी छोटी आहेत, सगळ्यांना भेटीगाठी घेता आली पाहिजेत म्हणून आम्ही सगळ्या भागात आपणही पत्रकार मंडळी आहात आमच्यावर, आपण सुद्धा प्रतिसाद बघितला असेल. लोकांनी एकदा ठरवलं आहे, लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. फक्त विरोधासाठी विरोध करणाऱ्या लोकांना आम्ही या निवडणुकीत जागा दाखवून देणार आहे. इथून पुढं हा परळी भाग दोन्ही महाराजांचा बालेकिल्ला हे दाखवायसाठी ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. या भाग हा पूर्वी दुर्गम म्हणून ओळखला जायचा. म्हणजे एखाद्या ग्रामसेवकाला, एखाद्या सरपंच, एखाद्या शिक्षकाला शिक्षा द्यायचं असली त्याला परळी भागात टाकायची. पण आता सगळ्यात जास्त सुगम भाग हा सातारा तालुक्यातला परळी भाग झालेला आहे. शेवटच्या टोकापर्यंत रस्त्याचं काम, शेवटच्या गावापर्यंत घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची योजना, ह्या सगळ्या नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपले लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून परळी भागात एकही गाव डांबर रस्त्यापासून जोडायचं राहिलेलं नाही. एकाही गावात पिण्याची पाण्याची योजना राहिली नाही. त्यामुळे आता परळी भाग दुर्गम राहिलेला नाही, परळी भाग हा सुगम झालेला आहे. आणि परळी भागात प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला परळी भागात नोकरी मिळवायची इच्छा व्यक्त करतो. त्यांची आठवणी माझ्यासाठी खूप आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आत्ता सुद्धा इथं माझ्या विरुद्ध उमेदवारी भरली होती एका उमेदवारानं. त्यावेळेला मी दादांशी स्वतः बोललो, दादांना विनंती केली आणि त्या उमेदवाराला माझ्या विरुद्ध जिल्हा परिषदचा राहिलेला उमेदवाराला माघारी घ्यायला शशिकांत शिंदेंच्या नामदार मकरंदाबांच्या माध्यमातून त्यांनी सूचना केल्या होत्या. हाच दादांनी शेवट माझ्यासाठी, त्यामुळे ते कधीच दादांनी जो मला प्रेम दिलेला आहे, कारण भाऊसाहेब महाराजांच्या दुःखद निधनानंतर खऱ्या अर्थानं आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री
नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वडिलकीच्या नात्यानं खरं प्रेम दिलं असेल ते फक्त नामदार अजितदादा पवार यांनी दिलं आणि त्या प्रत्येक गोष्टीला साक्षीदार मी आहे. धन्यवाद.